तर मंडळी, नेहमीच्या हिरव्या मटारला एकदम देशी तिखट ट्विस्ट द्यायचा असेल ना, तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. मटारपासून बनवलेला हा झणझणीत ठेचा तुम्हाला नक्कीच आवडेल, एकदा करून बघा. तर सगळ्यात आधी मी इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे, साधारण 1/2 किलो आहे. कोथिंबीर, आल्याचे काही तुकडे, लसूण आणि मोठी 1 वाटी मटार घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हिरवी मिरची छान भाजून घ्यायची आहे. तर हिरवी मिरची असं छान फिरवत राहायची म्हणजे सगळीकडून भाजली जाईल. नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकणार आहे आणि छान लालसर भाजून घेणार आहे. तर आपली हिरवी मिरची बघू शकता छान भाजून झालेली आहे. एका साईडला मी काढून घेते. नंतर जो मटार आहे तो पण ह्याच्यामध्ये छान पाणी सुकेपर्यंत आधी सगळा परतून घ्यायचा आहे. त्याच्यामधलं पाणी सुकलं की आपल्याला थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे. तर इकडं मटार पण छान आपला भाजून झालाय, तो पण एका साईडला आपण काढून घेऊया. नंतर तव्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून जे लसूण आहे तो आणि आल्याचे काही तुकडे ते पण असे छान लालसर भाजून घ्यायचे. आता लसूण भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण परतून घ्यायची. आता हे सगळं छान परतून झालं की एका साईडला काढून घेऊया. थंड झालं की ह्याला छान आबडधोबड वाटून घेऊया. नंतर ते वाटण करून घेतलं की आपण इकडं तव्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. नंतर जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेला 1 मीडियम साईजचा कांदा तो पण ह्याच्यामध्ये छान लालसर परतून घेऊया. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की त्याच्या असं मध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे. पुन्हा एकदा असं छान फिरवून घ्यायचं आहे आणि जो आपण ठेचा वाटून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यातला तिखटपणा आणि भाजलेल्या मटारची गोडसर चव आहे ना, यामुळे ठेचा खूप छान बनतो. तर नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तर तुम्ही थोडंसं लिंबू पण पिळू शकता, त्याने पण चव खूप छान येते. नंतर असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इकडे बघू शकता छान असा मटारपासून बनलेला आपला झणझणीत एकदम ठेचा तयार आहे. मला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.